श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलं बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे, असे वटपौर्णिमेला प्रार्थना करतात. तर वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. तर 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. तरी आपल्याकडे 3 दिवस व्रत किंवा उपवास करणे शक्य होत नसल्याने फक्त पौर्णिमेलाच उपवास करून त्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. तर यंदा 10 जूनला आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि पौर्णिमेची पूजा तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून करू शकता, ते अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत आहे. तर आता पूजेसाठी साहित्य काय घ्यावे ते पाहूया. आता प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडाफार बदल असू शकतो, तो तुम्ही समजून घ्यावा. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ती घेऊ शकता, पण आता ज्यांना कोणाला माहीतच नाही कशी पूजा केली जातात किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतील, महिला असतील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी पडेल ह्या हेतूने बनवण्यात आलेला आहे. तर इथं लागणारं साहित्य, आता हळदी कुंकू, पाणी घेतलेलं आहे, विड्याचं साहित्य आणि 1 सुपारी जास्त घ्यायची, म्हणजे 2 सुपाऱ्या घ्यायच्या, विड्याची पानं घेतलेली आहेत. तसेच तुपाचा दिवा इथं घेतलेला आहे. त्याचसोबत अगरबत्ती आणि माचीससुद्धा लागणार आहे आपल्याला. बाप्पांसाठी जास्वंदीचं फूलसुद्धा घेतलेलं आहे. आता आणि त्याचसोबत आपल्याला 1 ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, जे की सावित्रीची ओटी भरण्यासाठी लागणार आहे. आणि त्याचसोबत आंबासुद्धा लागतो. आणि आता इथं ना मी बांगड्या घेतलेल्या आहेत, 5 बांगड्या, अशा नवीन बांगड्या घ्यायच्या. आणि गहू लागतात आपल्याला सावित्रीची ओटी भरण्यासाठी. आता इथं सौभाग्य अलंकार जे काही असतात ते सुद्धा ओटीमध्ये घातले जातात, ते आपल्या इच्छेने आहे. फक्त बांगड्या घेतल्या तरीसुद्धा चालू शकतं. आणि साखरसुद्धा थोडीशी घेतली जाते. आणि आता आमच्याकडे ना वटपौर्णिमेच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक तर केलाच जातो, पण त्याचसोबत हे मोदक असतात ते बनवले जातात. 11 मोदक किंवा 21 मोदक बनवले जातात. आणि त्याने महिलांची ओटी आमच्याकडे मोदक आणि गहू याने भरली जाते. आता बऱ्याच भागात ती आंबा आणि गहू अशी त्याने भरली जाते. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे ते घेऊ शकता. तर इथं मी मोदक घेतलेले आहेत. आता काय वटपौर्णिमा नव्हती, पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे, त्यामुळे मी थोडेसेच मोदक घेतलेले आहेत, कारण फक्त आपण पूजेसाठीच. आता महिलांची ओटी आज काय भरत नाही, कारण अगोदर हा व्हिडिओ आहे, अगोदर मी शूट करते त्यामुळं. आणि तुम्ही महिलांची ओटी भरत असाल तर मग जास्तीचे मोदक घ्यावे लागतात. तर अशा पद्धतीने. आणि जी सुतगुंडी असते ती आपल्याला कॉटनचीच घ्यायची आहे. आणि हे सगळं साहित्य अगोदर काढून घ्यायचं. आणि नंतर आता इथं वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला अगोदर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मगच पूजेला सुरुवात घ्यायची. इथे एक विड्याचं पान ठेवलेलं आहे, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि 1 सुपारी ठेवलेली. तर सुपारीला पाणी लावायचं, हळदी कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आणि नमस्कार करायचा आहे. आणि आता बऱ्याच ठिकाणी ना ही चूक केली जाते की जो धागा आपण किंवा सुतगुंडी आणलेली आहे ना, ती परत धागा तिथं कट केला जातो आणि तो घरी आणला जातो. तर तसं न करता आपल्याला जो धागा आपण आणलेला आहे वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी, तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपण हे व्रत करत असतो. तर आपल्याला तो धागा तिथं तोडून आणायचा नाही, परत तिथंच तो धागा आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आणि इथं जो तुपाचा दिवा आणलेला होता तो दिवा आपल्याला त्या दिव्याने आपल्याला बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे. आता तेल घालून दिवा आणला तर ना काय होतं, तर वाऱ्यामुळे दिवा राहत नाही. त्यामुळे अशी जी फुलवाती असतात ना किंवा तुपाच्या वाती असतात त्या तुम्ही आणू शकता, म्हणजे दिवा राहतो. कारण वडाच्या झाडाची पूजा शक्यतो आपण बाहेर असं निसर्गातच जाऊन करत असतो, त्यामुळं हवा असते आणि त्यामुळं दिवा राहत नाही. तर बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला इथं वडाच्या झाडाची पूजा करून घ्यायची आहे. तर अगोदर जे आपण पाणी टाकायचं, नंतर पंचामृत आणलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि नंतर परत एकदा पाणी टाकायचं आणि नंतर असं 5 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आता ज्या गर्भवती महिला आहेत ते हे जे व्रत आहे वटसावित्रीचं, हे व्रत त्या करू शकत नाहीत किंवा म्हणजे उपवास करू शकतात, पण प्रेग्नन्सीमध्ये उपवाससुद्धा केला जात नाही. त्यामुळं वडाला फेऱ्या मारल्या जात नाहीत किंवा म्हणजे असं सांगितलं जातं. आता ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार केले जाते, पण शक्यतो
गर्भवती स्त्रिया वडाच्या झाडाला फेऱ्या मारत नाहीत. तर हळदी कुंकू लावल्यानंतर इथं परत अक्षता टाकून घ्यायचे आपल्याला आणि फुलं वाहून घ्यायचे. तर इथं आता इथं खडी साखर तुम्ही घेऊ शकता. आता साखरच आणलेली आहे मी. सोबत इथं आता सावित्रीची ओटी भरण्यासाठी आंबा आहे, त्याचसोबत मोदकसुद्धा आहे. तर वडाच्या झाडाला सुद्धा आपल्याला असं दिव्यानं परत जो तुपाचा दिवा होता त्यानेच ओवाळून घ्यायचं आणि अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायचे. आणि इथं आपल्याला आता एक मंत्र आहे जो की मी तुम्हाला शेवटी सांगेन. तो मंत्र तुम्हाला इथं पूजा करताना त्याचं तुम्ही स्मरण करू शकता. असे बरेचसे मंत्र आहेत वडाच्या झाडाची पूजा करताना, ते तुम्ही म्हणू शकता. जर काहीच येत नसेल तर एक सोपा मंत्र सांगते, तो तुम्ही उच्चारला तरी चालू शकतं. आणि आता नंतर एक विडा ठेवायचा आहे. तर यावरती जे आपण विड्याचं साहित्य आणलेलं आहे, हळकुंड, बदाम, खारीक, सुपारी, खोबरं आणि त्यासोबत एक नाणंसुद्धा याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आणि विड्यावरती सुद्धा हळदी कुंकू अक्षता आपल्याला फुल व्हायचं आहे. आता जी वट सावित्रीची कथा आहे तर ती तर सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजे सावित्रीनं आपल्या पतीचं प्राण कसं परत आणलेलं होतं. तर विड्याची सुद्धा अशा पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे. आता नंतर आपल्याला सावित्रीची ओटी भरून घ्यायची. तर असा एक आपल्याला नवीन असा ब्लाऊज पीस आणायचा आहे. आणि 5 वेळा जे गहू आणलेले आहेत आपल्याला, ते 5 वेळा असं सावित्रीचे ओटी आपण भरत आहेत. तर त्या पिसावरती आपल्याला असे टाकायचे आहेत. थोडे थोडे गहू घेऊन तुम्ही हे 5 वेळा वटीमध्ये टाकायचे. आणि नंतर इथं आंबासुद्धा ठेवायचा आहे. त्याचसोबत आमच्याकडे हे मोदक ठेवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल तर फक्त आंबा ठेवला तरी चालतो. आणि सौभाग्य अलंकारामध्ये तुम्हाला बांगड्या वगैरे जे काही ठेवायचं आहे ते ठेवू शकता. तर मी इथं फक्त बांगड्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला अजून काय ठेवायचं असेल तर ते तुमच्या इच्छेनं तुम्ही ठेवू शकता. ह्याच्यावरती नंतर हळदी कुंकू लावायचं आहे. परतसुद्धा अक्षतासुद्धा व्हायच्या आहेत. आणि आता सावित्रीची ओटी भरल्यानंतर परत एकदा आपण स्वतःला सुरुवातीला आपण लावलेलंच होतं, तर परत एकदा सुद्धा आपल्याला हे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता बाप्पांना मोदक अगोदर ठेवायचा होता पण विसरला, तर तो नंतर मी ठेवलेला आहे. अगोदर साखरेचा नैवेद्य दाखवलेलाच होता. आणि नंतर जो धागा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे. गाठ मारली जात नाही, फक्त असा गुंतवला जातो. आणि उजवीकडून डावीकडे अशा आपल्याला 7 फेऱ्या मारायच्या आहेत. तर फेऱ्या मारताना सुद्धा ही चूक करू नका. आपल्याला उजवीकडून डावीकडेच अशा फेऱ्या मारायच्या आहेत. आणि पूजेला बसताना सुद्धा ना आपलं पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड होईल अशा पद्धतीने बसायचं आहे. दक्षिणेकडे तोंड होईल असं आपल्याला बसायचं नाही. उत्तरेकडे सुद्धा चालू शकतं पण दक्षिणेला तोंड करून बसलं जात नाही. शक्यतो पूर्व आणि पश्चिमच शुभ मानलं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही साधी सोपी, आता आमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा आम्ही ज्या पद्धतीने करतो ती पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता तुमच्या भागानुसार यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, तो तुम्ही समजून घेऊ शकता. आणि ह्या 7 फेऱ्या मारत असताना आपल्याला हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि फेऱ्या मारताना 7 फेऱ्या मारताना हा मंत्र म्हणा किंवा तुमच्या प्रत्येक फेरीला आपल्याला प्रार्थना करायचीच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वटसावित्रीचा उपवास करून पूजा करायची आहे. आणि हा जो धागा आहे तो आपल्याला कट न करताना असा इथं 7 फेऱ्या 7व्या फेरीला ना ठेवून द्यायचा. आणि परत एकदा आपल्याला झाडाला नमस्कार करायचा आणि जिथं आपण पूजा मांडलेली आहे तिथं सुद्धा नमस्कार करायचा आहे. तर अगदी साधी सोपी सरळ पूजा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्या